ही झोपडपट्टी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे। याची ही अघोषित झोपडपट्टी घोषित व्हावा हा एक नंबरचा आमचा भिडसावलेला प्रश्न आहे। आमची लोक गोरगरीब तिथं भंगारी असणारी माणसं चिंध्यावाल्या बाया तिथून उठवल्या, त्यांची घरं मोडली आणि तिथं बाऱ्या बांधल्या, बंगले बांधले। नमस्कार, न्यूज स्मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तुम्ही पाहताय चेकमेट आणि चेकमेटच्या अंतर्गत तुम्हाला नगरचा खराखुरा विकास जो बाहेर दिसतोय, जो बॅनरवरती दिसतोय, जो सोशल मीडियावरती दिसतोय, तो विकास झालाय का, गोरगरिबांच्या दारापर्यंत हा विकास पोहोचलाय का, हे पाहण्यासाठी आज आम्ही रामवाडीमध्ये आलोय। रामवाडीत आल्यानंतर या ठिकाणचे छोट्या छोट्या गल्लीबोळे असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, उघडी झालेली गटारं असतील आणि त्या ठिकाणी राहणारी लहान मुलं असतील, माता भगिनी असतील, या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय। इथं आरोग्याच्याही कुठल्या सुविधा दिसत नाहीयेत, इथल्या लोकांना, इथल्या तरुणांच्या हाताला काम नाहीये, जे तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत, महिलांच्या हाताला काम नाहीये। इथले महिला ह्या सफाई कामगार असतील, कचरा वेचक महिला असतील, या सगळ्या गोष्टी आहेत। ज्या पद्धतीनं रामवाडीचा विकास व्हायला हवा होता, ज्या पद्धतीनं झोपडपट्टीचा विकास व्हायला हवा होता, तो झोपडपट्टीचा विकास झालेला नाहीये। झोपडपट्टीमध्ये गोरगरीब माणूस राहतो, त्या गोरगरिबापर्यंत हा विकास पोहोचलेला नाहीये, हेच दिसतंय आणि हेच वास्तव दाखवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल। चला आपण रामवाडीमध्ये एक सैर करूयात। नमस्कार, न्यूज स्मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। नगर शहरातील एक अशी वाडी तुम्हाला दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये राम आहे। खऱ्या अर्थानं रामावरती अनेक राजकारण केलं जातं, अशा नगर शहरातील रामवाडीमध्ये मी आलेली आहे। रामवाडीचा विकास झालाय का, रामवाडीकरांचं काय म्हणणं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून रामवाडीच्या जनतेसोबत ज्यांची नाळ जोडलेली आहे, रामवाडीच्या लोकांसाठी जे काम करतायत, अशी माजी नगरसेवक उडान शिवेजी माझ्यासोबत आहेत। दादा, आता निवडणूक आलेली आहे, निवडणुकीचं वातावरण सगळीकडे आहे, रामवाडीचा विकास झालाय का? रामवाडीचा जो विकास झालेला आहे याच्यामध्ये बराचशा काय तुटी, एक नंबरचा जो आमचा जो प्रश्न आम्हाला जे छळतो तो प्रश्न म्हणजे ही झोपडपट्टी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे आणि याची ही अघोषित झोपडपट्टी घोषित व्हावा हा एक नंबरचा आमचा भिडसावलेला प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जो प्रयत्न करतो तो प्रयत्न आजपर्यंत सुटलेला नाही आणि जो विकास होतो तर मी 15 वर्ष नगरसेवक पद माझ्या घरात होतं की या झोपडपट्टीमध्ये लाईट असेल, पाणी असेल, शौचालय असेल, हे आम्हाला प्रयत्न करून ते नगरसेवक पदातून मिळवावं लागला। पण ज्यावेळेस आमच्याकडनं ती नगरसेवक पद दुसरीकडे गेलं त्यावेळेस रामवाडीचा जो विकास झालेला होता तोही भकास झालेला आणि ती परिस्थिती आज प्रत्येक घराघरामध्ये असं वाटतं की रामवाडी हे 10 वर्ष नाही तर 25 वर्ष पाठीमागे गेलेले। सांडपाणी असेल हे रस्त्यावर वाहतं, कचरा वेळेला उचलला जात नाही, लाईटी लागत नाहीत, त्याच्याकडे परिपूर्ण कोणीही लक्ष देत नाही आणि जर रामवाडीच्या लोकांनी त्याच्यावर आवाज उठवावं हा प्रयत्न केला तर राजकारण आडवं येतं। ज्याची सत्ता आहे त्याची धासत आहे मॅडम, ज्याची सत्ता आहे त्याची धासत आहे आणि ज्याची धासत आहे त्याच्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या जोरावर या गरीब माणसाला चेंगारलं जातं, ही आजची परिस्थिती। म्हणून झोपडपट्टीवासियांना असं वाटतं एखादा प्रामाणिक, एखादा सुशिक्षित, संयमी विचारी, लोकांचं हित जो बघल असा नगरसेवक असावा, असा आमदार असावा आणि त्या दृष्टीने मग एकच 85 साली आमदार होता की तो दादाभाऊ कळमकर। दादाभाऊ कळमकरांनी प्रत्येक वस्तीमध्ये, मग ते मागासवर्गीयाची वस्ती असेल, मग ते भटक्या विमुक्ताची वस्ती असेल, मग ते मुस्लिम समाजाचा एरिया असेल, बहुसंख्य लोकांनी बहुजनाच्या
वस्तीमध्ये जाऊन दादांनी स्वतःच्या म्हणजे आमदाराच्या जो निधी आहे याचा व्हिडिओ केला आणि असा आमदार आम्हाला हवाय म्हणून आम्ही आज सगळी मिळून या झोपडपट्ट्यामध्ये या 22 झोपडपट्ट्या 22 झोपडपट्ट्यामध्ये जर विचार केला तर अशाच आमदाराचा शोध घेतोय हा मतदार की तो प्रामाणिक आहे, तो आमच्या घरापर्यंत येईल. सर, कळमकरांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे. दादाभाऊ कळमकर माजी आमदार झालेले आहेत. काय काय कामं झालेली आहेत आणि एक कसं काम करण्याची पद्धत कशी होती त्यांची? दादाभाऊनी संघर्ष करून आंदोलन करून दादाभाऊच्याच पाठीमागे आम्ही कोणी आम्हाला लोकांनी एक झोपडपट्टीचा रहिवासी की ज्याचं नाव मतदार यादीत नाही, ज्याला राशन कार्ड नाही, आधार कार्ड तर नव्हतंच, अशा लोकांना मदत करणं हे दादाभाऊंनी सुरू केलं. आणि दादाभाऊ आम्हाला वेळ माणूस म्हणून वेळ दिला, मतदार म्हणून वेळ देण्याऐवजी की हो माणूस आहे आणि माणूस म्हणून आम्हाला महत्व दिलं आणि दादाभाऊनी आम्हाला माणूस म्हणून जवळ केलं. मग त्यानंतर आमच्या लक्षात आलं की मतदार व्हायला पाहिजे. त्यांनी आपल्याला जर वेळ दिला आपण त्यांना काय देऊ शकतो? आम्ही गरीब माणसं मॅडम, रोज हातावर पोट भरणारी लोक आहेत. कामाला जर नाही गेलं तर आम्हाला संध्याकाळची रोजीरोटीचा आमच्या मुलाबाळांचा प्रश्न निर्माण होतो. मग आम्ही नेत्यांना काय देऊ शकतो? मग एक तर मतदान तर आमचं पाहिजेच म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी मतदानात नाव टाकलं. तेव्हापासून आम्ही दादाभाऊच्या पाठीमागं आहोत, आजही आहोत. कारण तसा आमदार होणे आहे म्हणून दादाभाऊ कळमकर आणि निष्कलंक, कोणाशी वाद नाही, सूड भावना नाही. की दादाभाऊचे विचार असे आहेत की कधी की कोणावर सूड उगवायचा नाही, उलट एखादा चुकला तर त्याला क्षमा करायची. आणि अशा नेत्यांच्या पाठीमाग राहायला पाहिजे. मग आता ते 85 नंतर ते काय राजकारणात नव्हते, आमदार म्हणून नव्हते, पण आता वेळ आलेली आहे एक सुशिक्षित, एक चांगल्या विचाराचा, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा दादाभाऊचे विचार ज्यांच्याकडे रुजलेले आहेत असा युवा नेता म्हणून अभिषेक बाळासाहेब कळमकर याची गरज आहे. आज कळमकरांबद्दल बोलताना तुम्ही तो पावसाचं एक आठवण सांगता, काय घडलं होतं तेव्हा? हीच मंडळी की जो वाद आहे श्रीमंत आणि गरीब, गरीबाची झोपडी मोडून श्रीमंताचा बंगला बांधावं याच्या विरोधात दादा आहेत म्हणून आम्ही दादांकडे आहोत. ज्यावेळेस शेजारी एक 6 एकरचा प्लॉट होता, मी नगरसेवक असताना तिथं त्या प्लॉटवर गार्डनचं आरक्षण होतं. पण ज्यावेळेस मी नगरसेवक नाही राहिलो त्यावेळेस ते आरक्षण पैशावाल्यांनी उठवलं आणि तिथं जागा विकल्या गेली. ते आमचीच हानी, पहिल्यांदा आमची हानी झाली. आणि तिच्या जागा विकल्या गेली आणि मग त्या माणसांनी ज्यांनी प्लॉट नावावर करून घेतला तिथं ज्यांनी भीत बांधली, अशी भीत बांधली तर त्याची आमचा विचार अजिबात केलेला नाही. पाऊस आला तिथं सगळं पाणी तुंबलं आणि अचानक एक मध्यरात्री ते भीत फुटली आणि रामवाडी ते सगळं पाणी गेलं. यात आमचे बरेचसे लोक दगावले गेले, जनावर मेले, माणसं मेले. पण झोपडपट्टी हा वसाहत एक माणुसकीची वसाहत आहे की मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की झोपडपट्टीतला माणूस इतका जागृत आहे की तो शेजारी काय घेतं त्याच्यासाठी तो त्याला मदत करायला उभा राहतो. इथे अजून जे काही आश्वासनं दिली होती माजी आमदारांनी ते काही कामं झालेली आहेत का? महिलांसाठी काय रोजगार आहेत? जे तरुण आहेत त्यांच्यासाठी काही कामं आहेत का? उलट असं झालं की ज्या आमच्या महिला आहेत याला नगराध्यक्ष म्हणून जे आमदाराचे वडील होते त्यांनी आम्हाला एक महिला सक्षमी केंद्र बांधून देतो व त्या भागामध्ये जे वस्ती आहे झोपडपट्टी आहे याला कायम करून देतो, याचा विकास करतो.
हे कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ते नगराध्यक्ष असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, तर ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही. उलट तिथली घरं 1.5 एकर मधले ते मोडले गेले, त्यांचं स्थलांतर केलं आणि तिथं आज म्हणजे कोटी रुपयांनी जागा चालली. आमची लोक गोरगरीब तिथं भंगारी असणारी माणसं, चिंध्यावाल्या बाया तिथून उठवल्या, त्यांची घरं मोडली आणि तिथं वाड्या बांधल्या, बंगले बांधले आणि ते कोट रुपयाला ऐकले. आम्हाला इथून म्हणजे आमच्या लोकांना इथून कुठेतरी लांब पाठवलं आणि तिथं श्रीमंतांनी ती जागा बळकवली. आज ही परिस्थिती. आरोग्यासाठी आरोग्य केंद्र वगैरे आहेत का इथे? काही नाही. अंगणवाड्या आहेत का मुलांची? 7 अंगणवाड्या आहेत. हे दादाभाऊ कळमकर आमदार असताना त्या 7 अंगणवाड्या त्यांनी त्या निर्माण केलेल्या आहेत, त्या अस्तित्वात आजही आहेत. सरकारच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण असेल, निराधार योजना असेल, कुपन राशन, या गोष्टी पोहोचवल्यापर्यंत हे आम्ही पूर्ण वेळ आमचं कागद पत्रा कष्टकरी पंचायत बर का म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचं काम करतो. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेपर्यंत आमचा माणूस, या झोपडपट्टीतला माणूस कसा जाईल हे प्रयत्न करत असतो. मग राशन कार्ड नव्हतं त्यांना राशन कार्ड दिलं, आधार कार्ड नव्हतं त्यांना आधार कार्ड दिलं, ज्यांना आयुष्यमान भारत योजना आहे. घरकुल योजना आहे का तुमच्या इथे, जी शहरी घरकुलासाठी जे आहे ते आहे का इथे? आम्ही महानगर नगरपालिकेमध्ये एक ठराव पास केला बर का, आणि ही जागा आम्हाला घोषित करावा अशी आम्ही ठराव नगरपालिकेचा मी नगरसेवक असताना केला. तो मुंबईला पाठवला, तो पुण्याला पाठवला, तो दिल्लीला पाठवला, तो कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाठवला. परंतु आमची अपेक्षा होती की जे विद्यमान आमदार आहेत हे सगळं काय करताना नगरसेवक या नात्याने केलं, पण मुंबईला ज्यावेळेस मंत्रालयामध्ये पाहिजे त्याची गरज असते, ती आमदाराची गरज असते. त्या आमदार साहेबांनी तो आमचा प्रश्न अजिबात सोडवलेला नाही. फक्त जे सचिवांची आम्हाला सही लागत होती, ती सचिवांची सही झाली असती तर आमचा झोपडपट्टीचा प्रश्न मिटला असता. 10 वर्षात अनेक बाऱ्या विनंती केल्या त्यांना, तरी तो प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केला. म्हणून हा आमचा प्रश्न आजही मागे राहिलेला आहे. उद्या येणाऱ्या आमदाराकडनं, आज लंके साहेब खासदार झाले, त्यांनी हा मदत करण्याचा म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं, पण ते खासदार आहेत, ते दिल्लीचे आहेत. आम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी आमदार निवासामध्ये असणारा, मंत्रालयामध्ये असणारा आमदार पाहिजे. त्यासाठी सर्व 22 झोपडपट्ट्या आज अभिषेक कळमकर इथं यांच्याकडं परिपूर्ण म्हणजे असं जरी म्हणलं तरी जास्तीत जास्त लोक आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. आपल्यासोबत हे होते रामवाडीचे नेते, ज्यांनी बराच काळ रामवाडीमध्ये चांगलं काम करावं यासाठी काम केलेलं आहे. रामवाडीचे काय प्रश्न आहेत, आश्वासनं खरी ठरली आहेत का, आणि गरिबांच्या दारापर्यंत विकास पोहोचलाय का, याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. तुर्तास मी इथे थांबते. धन्यवाद.